नवापुरात बनावट तुपाचा कारखाना उद्ध्वस्त, 1,46,00,000 मुद्देमाल जप्त. सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नवापूर MIDC परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या बनावट गाईच्या तुपाच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यात अत्यंत घातक पद्धतीने बनावट तूप तयार केले जात होते. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भेसळ, पामतेल आणि वनस्पती तुपाचे मिश्रण करून त्यात रासायनिक पदार्थ मिसळले जात होते. फ्लेवरचा वापर, तूप अस्सल वाटावे यासाठी विशिष्ट प्रकारचे सुगंधी फ्लेवर आणि रंग वापरून त्याला गाईच्या तुपाचा लूक दिला जात असे. ब्रँडिंग, हे बनावट तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी आणि राधाकृष्ण काऊ घी अशा नावांनी आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विकले जात होते. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार LCBच्या पथकाने नवापूर MIDCत अचानक धाड टाकली. यावेळी पोलिसांनी तूप तयार करण्याची आधुनिक मशिनरी आणि साहित्य, मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर आणि कच्चा माल, तयार केलेला बनावट तुपाचा साठा असा एकूण 1,46,50,000चा ऐवज जप्त केला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया राहणार सुरत गुजरात याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा कारखाना नेमका कोणाच्या मालकीचा आहे आणि या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य स्तरावर कुठेपर्यंत पसरलेले आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे बनावट अन्नपदार्थ तयार करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.